नंदुरबार जिल्ह्यामध्ये परवा रात्री वादळ आणि अवकाळी पाऊस आला। त्याच्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील 9 गावांमध्ये जवळजवळ 122 घरांची पडझड झालेली आहे। त्याच्यात काही पत्रे उडाले, त्याच्यात काहींना जखमा झालेल्या आहे। त्याचबरोबर वीज पडल्यामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काही मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आलं, त्या वादळामध्ये झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झाली। त्या झाडांच्या पडझडीमुळे आणि बाकीच्या या वादामुळे पोलसुद्धा पडलेले आहेत। काही पोल झाडांमुळे पडलेले आहे, काही वादामुळे पडले। अशा प्रमाणात मोठं नुकसान विजेचे सुद्धा झालेलं आहे। त्याचे दुरुस्तीचं काम वेगानं चालू आहे आणि त्याने 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी चालू होईल। त्याने गावाची जी वीज वगैरे गेलेली होती, ती वीज एका दिवसामध्येच त्याने ती सुरळीत सुरू केलेली आहे। आता दुसऱ्या दिवशी ते शेतामधली काही झाडांमुळे पोल पडले, ते उभे करण्याचे काम त्याने सुरू केलेले आहे। त्याचबरोबर लोकांनी पपया असतील यांची रोपं लावलेली होती, ती रोपंसुद्धा पाण्यामध्ये वाहून गेली आहे। तर या सर्वांचे आम्ही पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते। त्यांनी ते पंचनामे सर्व करून त्याचे मदतीसाठी आपण पाठवलेले आहे। जो मृत्यू पडला बिल नावाचा आमचा एक बांधव, त्याला आम्ही तातडीची 4 लाखांची मदत शासनातर्फे केलेली आहे। अशा पद्धतीने ताबडतोब घरांचं असेल, त्याचबरोबर शेतीचं असेल, त्यांचे पंचनामा झाल्याबरोबर त्यांना मदत करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करणार।